नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे नम्रता ही ईश्वरीला म्हणत असते की अगं ईशू, तू उगीचच भाड्याचं किचन कशाला बघत आहे? अगं आपल्या घरचं किचन आहेच की. मग आपल्या घरच्या किचनमध्येच तू काम सुरू कर ना. भाड्याचे किचन कशासाठी हवं आहे? तेव्हा मग ती म्हणते की अगं नमुताई, मला तेच म्हणायचं होतं की घरच्या किचनमध्ये काम करायला नको. कारण कितीही काही झालं तरी आपण जर बाहेरच्या किचनमध्ये काम केलं ना, तर आपल्याला एक जिम्मेदारी बनत राहील. आणि जर आपण भाड्याने कुठली जागा घेऊ, तर आपल्यावरती सतत एक जिम्मेदारीच राहील की आपल्याला या जागेचे पैसे भरायचे आहेत. शिवाय आपल्याला सतत ऑर्डर्स मिळवत राहायच्यात, याची सतत अशी जाणीव होत राहील. आणि म्हणूनच मला भाड्याने किचन बघायचं आहे. असंच इतकंच आहे माझ्या मनामध्ये. आणि जर भाड्याची जागा असली, तर तिथे काम करायला आणखीनच मजा येईल, हो की नाही? असं आता ती बोलते. त्याच वेळेला जयू आत्या म्हणते की अगं इशू, तू उगीचच काहीतरी विचार करतेयस. अगं नमू जे बोलते ना, ते अगदी बरोबर आहे. तू उगीच अशा प्रकारे भाड्याची जागा वगैरे कशासाठी बघते? आपलं किचन आहे ना, त्याच्यातच तू काम कर, हरकत नाही. अगं काय प्रॉब्लेम आहे आपल्या किचनमध्ये काम करायला? तेव्हा ती म्हणते की आई, अगं असा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु ना, मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे की पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी. अर्णव सर जे काही सांगतात ना, ते अगदी योग्यच सांगतात की पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्ट ही कायम वेगळीच ठेवायची असते. आणि मी माझ्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कुठेतरी विसावा म्हणून या घराकडे बघणार आहे. आणि त्या किचनमध्ये मी तिथे काम करेल, तर मी थकून भागून घरी येईन, सगळ्या जगाशी लढेन, सगळ्यांशी थोडी जिंकेन, थोडी हरेन. माझ्या पदरात कधी कामयाबी असेल, तर कधी हार असेल. परंतु ह्या सगळ्यांनी जेव्हा मी माझ्या इथे घरी येईन, तेव्हा मात्र मला सगळं एकत्र दिसलं पाहिजे, हो की नाही? मला इथे माझा कुठेतरी सुकून दिसला पाहिजे. त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की हो, तुझं म्हणणं पटतंय, परंतु आम्हाला तुला कुठेतरी बिझनेसमध्ये मदत करता येईल. म्हणजे तुझं कुठे अडलं तर तिथे तुला मदत करता येईल, यासाठीच आम्ही सगळे बोलतोय, बाकी काही नाही गं. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो आई, मला अगदी तुझं पटतंय, तू जे काही बोलतेस ते. परंतु सरांप्रमाणे सर जे बोलतात ते मला अगदी योग्यच वाटतं. काय ना, मला जेव्हा मी त्या माझ्या धावपळीच्या जगातून, माझ्या बिझनेसच्या दुनियामधून घरी येईन ना, तेव्हा मला माझी आई आणि आत्या अशा समोर दिसायला हव्यात. आणि कधीकधी मी हरेन पण. कधी माझ्याकडे नाही येणार ऑर्डर्स, कधी-कधी माझ्याकडे जास्त काम नाही येणार. परंतु त्यावेळेला मी जेव्हा मनाने थकलेली असेन किंवा शरीराने थकलेली असेन, तर माझी ही माणसं सतत कायम माझ्यासोबतच असतील ना, माझ्यासमोर. आणि मग मी माझ्या आईला अशी समोरून येऊन मिठी मारेन, अशी जवळ घेऊन माझी आत्या आणि आई, तुम्ही दोघीजणीही माझ्यासाठी असाल ना तेव्हा. आणि त्याच्यासाठीच मी हे सगळं विचार केला आहे. आणि त्यासाठीच मी या सगळ्यामधून हा निर्णय घेतला आहे की मी स्वतःचं वेगळं किचन भाड्याने बघणार, जेणेकरून मला या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे अंदाज आला पाहिजे. म्हणूनच आई, मी हा जो निर्णय घेतला आहे तो अगदी मला योग्य वाटतं आहे. आणि कामाच्या ठिकाणी काम आणि घराच्या ठिकाणी घर, म्हणून मला घर आणि माझं किचन म्हणजेच माझं बिझनेस हे एकत्र करायचं नाही आहे, त्याला कायम वेगळं ठेवायचं आहे. आता असं म्हटल्यावर जयू लगेच आतमध्ये आनंदानेच निघून जाते. आणि मग ईश्वरी ही म्हणते की जयू आत्या, काय झालं? तेव्हा ती तिला आणून एक डबा देते आणि म्हणते की हा घे, तुझ्या तुझ्या बिझनेससाठी ही गोड सुरुवात. म्हणजे तू जे काही लाडू बनवशील ना, तर पहिला लाडू यातच ठेव. आणि पहिला लाडू म्हणजेच पहिली ऑर्डर ही पहिली कायम आपली स्पेशलच असते, त्यामुळे त्याच्यासाठी त्या स्पेशल क्षणासाठी हा स्पेशल असा डब्बा. तेव्हा मग आता ईश्वरी ही खूप छान असं तिला बोलते. आणि नंतर तो डबा बघते, तर त्या डब्यावर लेबल असतं ईश्वरी स्वीट्स, बॅच नंबर 1 ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से है. आता ते वाचल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणते की अगदी मस्तच. आणि मग आता ती हसायला लागते. फायनली ईश्वरीच्या बिझनेसचा आता श्री गणेशा झालेला असतो. आणि आत्याच्या डब्याने दिल्याने ती खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता अर्णव हा अगदी घाईघाईने घरी येत असतो. तेवढ्यातच मामा म्हणतो की हे बघ अर्णव, जे काही करशील ते सांभाळून, प्लीज प्लीज. मी काय म्हणतोय की तू हे जे काही करतोयस ना, ते अगदीच जपून कर. कारण आपल्या अंजलीचा विचार करून करायचं हे जे सगळं काही आहे. आणि आपली अंजली ही जावई बापूंच्या बाबतीत खूप हळवी आहे, हे तुला माहीत आहे. आणि ती देवाच्या जागी जावई बापूंना मानते, त्यामुळे तिच्याशी जे काही बोलशील ना, ते तिला काय वाटतंय याचा जरा अंदाज घेऊनच बोल.
तेव्हा मग तो म्हणतो की हो मामा, मला ते सगळं समजतं आहे, परंतु मी ते सगळं अगदी व्यवस्थित ताईला विचारेल आणि मला तिचं कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स टेकला लावायचा नाही आहे. परंतु हे जे सगळं काही आहे खरं खोटं ते मला ताईला विचारूनच करावं लागेल. त्यामुळे मला तिला हे सगळं विचारलंच पाहिजे. तेव्हा मामा म्हणतो की हो, मी तुला तेच बोलतोय की अगदी सगळ्या व्यवस्थित गोष्टींचा अंदाज घे. कारण किती काही झालं तरीही अंजली ही आपल्या घरातली मुलगी आहे. तिला काही त्रास होता कामा नये इतकंच मला वाटतंय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मामा, त्या सगळ्याचा विचार मी करतोच आहे. आणि त्याच वेळेला ते दोघंजणही अंजलीकडे जात असताना समोरून डॉक्टर आणि सिस्टर येताना त्याला दिसतात. तेव्हा मग अर्णव विचार करतो की डॉक्टर यावेळेला घरी काय झालंय? असा टेन्शन त्याला येतं आणि त्याचप्रमाणे मामालाही धक्काच बसतो. आता डॉक्टर तिकडे आल्याबरोबर अर्णव विचारतो की डॉक्टर तुम्ही यावेळेला काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? एनिथिंग सीरियस? तेव्हा मग ती म्हणते की मला अंजलीने म्हणजेच तुमच्या बहिणीने बोलावलं होतं. मग त्यावर अर्णव विचारतो की काय झालंय? ताई ठीक तर आहे ना? त्यावेळेला डॉक्टर म्हणते की हो, शी इज फाईन. एक काम करा, तुम्ही आता तिच्यासमोरच तिच्याशीच जाऊन बोला, ती सगळं तुम्हाला सांगेल. मी तिला समजावलं आहे. असं म्हटल्यावर आता डॉक्टर ही तिथेच उभी राहते आणि अर्णव ताईला काय झालं बघण्यासाठी धावत वरती जातो. त्याच वेळेला आता मामा विचारतो की डॉक्टर काय झालंय? सगळं ठीक आहे ना? म्हणजे अंजलीला काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून आता ती डॉक्टर निघून जाते. तर इथे अंजली आणि राकेश हे रूममध्ये असतात. आणि त्याच वेळेला अंजली ही राकेशला म्हणत असते की अहो, आता तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे, त्यामुळे तुम्ही असं बाहेर फिरत राहणं, बाहेरगावी जाणं, सतत आपलं कुठल्या तरी केसच्या संदर्भात बाहेर फिरणं हे जरा कमी करा. आणि तुम्हाला आता यावेळेला जास्त वेळ घरात दिला पाहिजे, कारण आता जबाबदारी तुमचीही वाढणार आहे, बरोबर की नाही? असं अंजली आता त्याला बोलत असते. आणि त्याच वेळेला आता तोही हो हो ठीक आहे असं तिला बोलत असतो. आणि तिच्या बोलण्याकडे खरं तर त्याचं अजिबात लक्षच नसतं. ती म्हणते की आता मलाही हे सगळं कसं जमतंय काय माहिती. म्हणजे मलाही एक उत्तम आई बनायचं आहे. खरंच काही समजत नाही हे कसं होणार आहे. कसं मी कशाप्रकारे ही जबाबदारी पार पाडणार आहे. तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिथे उभा राहून टेन्शनमध्ये विचार करत असतो की नेमकं काय घडणार आहे आणि त्याला जे काही अंजलीला विचारायचं आहे त्यानंतर काय होणार याचाच विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो. नंतर आता ईश्वरी आणि नमू दोघीजणीही घरी येतात. तेव्हा मग आत्या विचारते की काय गं, काय झालं? तुमच्या दोघींचे चेहरे असे पडलेले का आहेत? तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की अगं आत्या, काय बोलू ना, खरंच मला काहीच कळत नाही. अगं, भाड्याचे दुकान बघायला गेलो तर किमती काहीतरीच होत्या. अगं, जे आम्हाला पसंत पडलं त्याच्या किंमत काहीची काही होती आणि जे आवडत नव्हतं ते बजेटमध्ये बसत होतं. काय करायचं ना काही सुचत नाही. आता सुरुवातच अशी झाली आहे, काय करायचं पुढे? तेव्हा आत्या म्हणते की अगं इशू, असा चेहरा पाडून कसं चालेल सांग मला? अगं बिझनेस म्हटल्यावर हे सगळं असं होणारच आहे आणि आपल्या बिझनेसची सुरुवात आता झाली आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागणारच आहे. असंच घडत असतं नेहमी. मला कळतं आहे अगं, ह्या मुंबईमध्ये खूप स्वस्त जागा नाही आहेत, खूप काही खर्चिक आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ना, अगं एवढी जागेची भाडी आहेत, त्यामध्ये आपल्या इंदोरला एक बंगला बांधून होईल मस्तपैकी. त्यावर आता जयवत्या म्हणत असते की हो इशू, अगं हे बघ असंच सगळं होत राहतं. मला असं वाटतंय की आपण ना या बाबतीत राकेशजीचा सल्ला घेतला तर, म्हणजे त्यांच्या काही ओळखी आहेत ना, तर त्या ओळखीमध्ये काही काम झालं तर बरंच होईल ना. त्यावर आता ती म्हणते की थांब, मी आत्ता राकेशजींना कॉल लावते. त्याच वेळेला ईश्वरी तिला थांबवायला जात असते. तिला कळत असतं की राकेश यावेळेला कामात असेल. ती म्हणते की अगं आत्या, परंतु ती म्हणते की थांब गं, मी लावते ना कॉल. असं म्हणून आता जयू आत्या ही राकेशला कॉल लावायला चाललेली असते. अंजली त्या राकेशच्या मिठीत असते आणि त्यांच्या बाळाविषयीचे स्वप्न रंगवायच्या गप्पा सुरूच असतात. त्याच वेळेला तिथे आता फोन कट केला जातो आणि मग आत्याचा फोन आल्यामुळे तो पटकन फोन कट करतो. आत्या म्हणते की हे काय? त्यांनी फोन कट केला? मग ईश्वरी म्हणते की अगं आत्या, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता यावेळेला राकेशजी कामामध्ये असतील आणि म्हणूनच हे सगळं असं झालं आहे. आपण त्यांच्याशी नंतर बोलूया, हरकत नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे, आपण बोलूया त्यांच्याशी. तुम्ही दोघे एक काम करा, जा आणि तुम्ही फ्रेश व्हा, जरा टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणून आता तिथून ती निघून जाते. तेवढ्यातच राकेशचं लक्ष हे फोनवर असताना अंजलीकडे जात असतं आणि तेवढ्यात अर्णव तिथे उभा दिसतो. आणि अर्णवला पाहिल्यावरती राकेश म्हणतो की अरे अर्णव, तू कधी आलास? ये ना आतमध्ये. असं म्हणून तो त्याला यायला सांगत असतो. त्याच वेळेला आता अर्णव हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की ताई, काय झालं आहे मला जरा सांग. म्हणजे मला डॉक्टर सांगत होत्या की
तुला बरं नाही आहे, नेमकं काय झालं आहे? तेव्हा मग ती म्हणते की "अरे चिंटू, असं काहीच झालेलं नाही आहे." तेव्हा मग आता लगेच राकेश म्हणायला लागतो की "अरे, तुझ्या ताईला आता तिची जबाबदारी आणखीनच वाढली आहे आणि तिला आणखी स्वतःची काळजी घ्यायची आहे." असं म्हटल्यावर आता अंजलीला तो म्हणतो की "पुढचं तूच सांग." त्यावर अंजली म्हणते की "अरे चिंटू, तू आता मामा होणार आहेस मामा. तुझं प्रमोशन होणार आहे आणि मी आई होणार आहे." असं म्हटल्यावर अर्णव खूप आनंदित होतो आणि त्याच वेळेला मामाही तिथे येतो आणि मामालाही खूप आनंद झालेला असतो की "अरे अर्णव, आता आपलं प्रमोशन झालं आहे बरं का. आपलं प्रमोशन होणार आहे." त्याच वेळेला आता इथे अर्णव तर खूप खुश होतो आणि म्हणतो की "काय? मामा?" आणि त्याला आनंद होतो. त्याच वेळेला आता मध्येच राकेश बोलतो की "खरंच एका अनाथ मुलाला देवाने इतकं भरभरून दिलं आहे ना, की खरंच काहीच कमी पडू दिलेलं नाही." तेव्हा मग आता अंजली म्हणते की "अहो, असं का बोलताय तुम्ही?" तेव्हा मामा आणि अर्णव एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात. कारण त्यांना कळतं की आता ह्या सगळ्या गोष्टीत आणखी एका पाहुण्याचं आगमन होतं आहे. तर नेमकं करायचं तरी काय? तेव्हा अर्णवच्या चेहऱ्यावर आता काळजी असते. तेव्हा मग अंजली म्हणते की "चिंटू, अरे काहीच कळत नाही आहे मला. तू असा का चेहरा पाडून आहेस? तुला आनंद नाही झाला आहे का बातमी दिल्याचा?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, आनंद झाला आहे, परंतु मला एका गोष्टीची काळजी वाटते आहे, म्हणजे सतत चिंता वाटते आहे." तेव्हा मग ती म्हणते की "कसली चिंता? काय झालं आहे चिंटू?" तेव्हा आता तो शांतच बसलेला असतो. मामाला भीती वाटते की अर्णव सगळं काही सांगून टाकतोय की काय? कारण जर सांगितलं तर सगळा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यावेळेला मग आता ती म्हणते की "चिंटू बोल ना, काय प्रॉब्लेम आहे?" त्यावेळेला आता राकेश गप्पच बसलेला असतो. त्याला भीती वाटत असते की नेमकं हा मध्ये काही बोलतोय की काय? त्यावेळेला अर्णव म्हणायला लागतो की "अगं ताई, मला ना चिंता या गोष्टीची वाटते आहे की तू स्वतः एक लहान मुलीसारखी अजून वागतेस आणि अजून एका लहान मुलाची जबाबदारी तू कशी घेणार आहेस बरं? जी मुलगी स्वतःच अगदी लहान मुलासारखी चाइल्डिश वागते, ती मुलगी एका लहान मुलाला कसं सांभाळणार आहे?" असंच मला जाणवलं आणि असाच प्रश्न मला पडला आहे की त्या बाळाचं होणार तरी कसं? असं म्हटल्यावर आता इथे लगेच ती म्हणते की "चिंटू, अरे काय बोलतोस तू? माझी मस्करी करतोयस का तू?" असं म्हणून ती त्याच्यावर आता चिडायला लागते आणि त्याला ती उशी मारते आणि मग आता अर्णव हसायला लागतो. त्याच वेळेला आता त्या हसण्यामध्ये स्वतःला लगेच राकेश पण मॅनेज करून घेतो आणि काहीच दाखवून देत नाही. तेव्हा मग अंजली म्हणते की "असं काय करतोस तू चिंटू?" तेव्हा मग तो म्हणतो की "नाही ताई, मला खरंच खूप आनंद झालेला आहे. तू खरंच खूप छान बातमी दिलीस आम्हाला. व्हेरी व्हेरी काँग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू." असं म्हणून आता अंजलीला तो आता जवळ घेतो आणि म्हणतो की "ताई, डोंट वरी, कसलीही काळजी करण्याची गरज नाही आहे. तुला आता स्वतःची जास्त काळजी घेतली पाहिजे, कळलं का? आणि कितीही काहीही तुला काही कमी पडू देणार नाही आहे मी. जे काही हवं आहे ते सगळं मिळेल तुला. तू फक्त स्वतःची काळजी घे. आणि हो, तुझं आता जे येणारं बाळ असेल ना, त्याचीही तुला काळजी घ्यायची आहे. आम्ही सगळेजण असू ना, डोंट वरी, तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त स्वतःची केअर कर. वी आर देअर फॉर यू. मी आहे तुझ्यासोबत ऑलवेज." असं आता तो तिला, बहिणीला काळजी करत अगदी मिठी मारून शांत करत असतो आणि त्याच्या त्या बोलण्याने अंजलीला खरंच खूप बरं वाटलेलं असतं. आणि तेवढ्यातच मामा म्हणतो की "मी येतो हा जाऊन, आईला सांगतो, आईला देतो जरा प्रसाद, म्हणजे त्र्यंबकेश्वरचा आणखी हा गोड प्रसाद मिळेल." तेव्हा आता अर्णव या गोष्टीचाच विचार करत तिथेच असतो आणि राकेश मात्र मान खाली घालून बघत असतो आणि तो घालातल्या घालात जरासा हसत असतो. आणि त्याच वेळेला आता राकेशकडे अर्णवचं लक्ष जातं. तेव्हा अर्णव हा विचार करतो की यांच्या मनात दुसरं काहीतरी चालू नाही आहे ना. तेव्हा तो आरशात बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की नेमकं मला कळत नाही आहे, जिजूंचा कोणता स्वभाव खरा आहे. इथे जो मला चित्रात दिसतोय, आरशात दिसतोय, तो खरा आहे की इथे बसलेत ते. खरंच जिजू एक प्रेमळ नवरा म्हणून खरे आहेत, की एक खोटं बोलणारा माणूस म्हणून खरे आहेत, काहीच कळत नाही आहे. मला या सगळ्याचा छडा लावलाच पाहिजे. जिजूंपासून सगळं मला सत्य जाणून घेतलंच पाहिजे, की नेमकं या सगळ्याच्या मागे काय हात आहे ते. असं म्हटल्याबरोबर आता इथे अर्णवकडे राकेश बघायला लागतो आणि अर्णव त्याच्याकडे बघून हसत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, नमो आणि इशू दोघीजणीही अजून चेहरा पाडूनच बसलेले असतात संध्याकाळ झाली तरीही. त्याच वेळेला आता इथे काय करावं काय नाही हे त्या दोघींनाही सुचत नसतं. दोघींचे चेहरे पडलेलेच असतात. त्यावेळेला तिथून आता जयू आत्या येते आणि म्हणते की "काय गं, काय झालं आहे तुमचं?" ती काहीतरी साड्यांचे बॉक्सेस घेऊन येते आणि म्हणते की "हे काय, आता संध्याकाळ झाली तरीही तुमचा चेहरा अजून बदललेला नाही. तुम्ही दोघीही चेहरे पाडूनच बसलेले आहात. चला, असं चेहरे पाडण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. सगळं काही होईल व्यवस्थित, मी तुम्हाला सांगितलं ना." तेव्हा मग आता लगेच इथे
राकेश आत्याला कॉल करतो आणि मग म्हणतो की आत्या सॉरी हां, ते ना मी सकाळी जरा कामामध्ये होतो म्हणून तुमचा फोन कट केला हा. बोला ना काय काम होतं? तेव्हा ती म्हणते की हो, एक काम होतं तुमच्याकडे, एक नाही तर अनेक कामं होती तुमच्याकडे. तुम्ही जरा प्लीज याल का इथे बोलण्यासाठी? तेव्हा मग तो म्हणतो की आत्या अहो असं काय झालंय? काही अर्जंट काम आहे का? त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणते की थांबा, तुम्ही ईशीशीच बोलून घ्या. मग ईश्वरीकडे फोन दिल्यानंतर ईश्वरी म्हणते की मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. म्हणून जरा तुम्ही येऊ शकला असतात तर प्लीज बरं झालं असतं. तेव्हा आता लगेच ती म्हणते की काय ना, मी क्लाउड किचन चालू करण्याची सुरुवात करते आहे आणि त्यासाठीच मला जागा बघायची होती आणि म्हणून तुमची मदत हवी होती. तो म्हणतो की "अरे वाह! ही तर खूप चांगली आयडिया आहे. सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतका मोठा निर्णय घेतलात. खरं तर तुमच्या कलेला वाव देणारा हा बिझनेस आहे. तुम्ही खूप काही करू शकता या बिझनेसमधून." तेव्हा मग खरंच खूप छान आयडिया आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो सर, हा विचार केला, परंतु ही आयडिया माझी नाही बरं का, ही अर्णव सरांची आयडिया आहे." आणि अर्णवचं नाव ऐकल्यानंतर पुन्हा तिथे राकेश आणि इथे आत्या दोघांचेही चेहरेच पडतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की त्यांची आयडिया आहे म्हणून मला जागा बघायची आहे या बिझनेससाठी. तेव्हा मग आता तो म्हणतो की हां, मग आयडिया त्यांची असली तरीही मेहनत तुमची असणार आहे बरं का ईश्वरीजी. बरं काळजी करू नका. मी आता इथलं सगळं काम माझं आटोपतो आणि रात्री घरी येतो. मग या सगळ्यावर सविस्तर बोलूया आणि सगळ्या गोष्टी मार्गी लावूया. ठीक आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, चालेल ठीक आहे. तुम्ही या." असं म्हणून आता राकेश फोन ठेवतो आणि अर्णवचा पुन्हा त्याला राग येऊ लागतो. तेवढ्यातच अंजली तिकडे येते आणि म्हणते, की "राकेश मला कळत नाहीये, की हे सगळं काय चाललंय?" म्हणजे तेव्हा राकेश म्हणतो, की "काय गं काय झालं?" ती म्हणते, की "मला ना खरंच खूप एक्साइटमेंट वाटते अहो. म्हणजे हे सगळं कसं करणार आहोत आपण? म्हणजे तुम्ही एक जबाबदार बाप व्हायला हवंय हे तर मला कळतंय. परंतु मी आईचं काम कसं करणार आहे? हा रोल मी कसा पार पाडणार आहे? मी एक जबाबदार आई होऊ शकेल ना? म्हणजे एका मुलाला वाढवणं म्हणजे आपण एक अख्खा माणूस समोर घडवत असतो. एका लहान मुलापासून." तेव्हा मग तो म्हणतो, की "तू नको काळजी करूस. मला पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर. तू एक उत्तम बायको आहेस, तर त्याच्यापेक्षा दुपटीने उत्तम आई पण बनणार आहेस तू." असं म्हटल्यावर आता पुन्हा ती त्याला मिठी मारते. सगळेजण खाली जमलेले असतात आणि इथे मनातच राकेश म्हणतो, की "ईश्वरी काय करू तुझं माझी ईश्वरी." तेव्हा आजी आता सगळ्यांना प्रसाद देत असते आणि म्हणते, की "हे घ्या, त्र्यंबकेश्वराचा प्रसाद आहे. सगळ्यांनी घ्या." आता अर्णवला देते, मामाला, वल्लरीला सगळ्यांना. तेवढ्यातच अंजली येते. आता अंजली येत असताना आजी म्हणते, की "अगं सावकाश, सावकाश, अगदी हळूहळू ये. घाई करायची नाही आता." असं म्हणून ती आता अंजलीला मिठीत घेते आणि म्हणते, की "अंजली, खरंच खूप आनंद झालाय. जावई बापू हा घ्या प्रसाद. खरंच तुम्ही दोघांनी इतकी गोड बातमी दिलात. अगं मी तिकडे त्र्यंबकेश्वरला होते. अविनाशचा कॉल आला आणि इतका आनंद झाला म्हणून सांगू, लगेचच निघाले तिथून आणि तिथून निघताना कधी एकदा तुला येऊन भेटतेय, कधी एकदा तुला जवळ घेते प्रेमाने असं झालं होतं. खरंच खूप आनंदाची आणि गोड बातमी दिलात बरं का तुम्ही दोघांनी. आणि हो आता एक लक्षात घ्यायचं अंजली, स्वतःची खूप काळजी घ्यायची हां. प्रत्येक गोष्टीचा स्वतःला जपायला हवं." तेव्हा मग वल्लरी म्हणते, की "हो, अगदी बरोबर अंजली, तुला स्वतःला सगळ्या गोष्टीत आता खूप जपायचं आहे आणि जावई बापू एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचंही आता हे सगळं बाहेरगावी जाणं, सारखं बाहेर फिरणं जरा बंद करा बरं. तुमची जबाबदारी पण वाढली आता, हो की नाही?" मग आता तो म्हणतो, की "हो, बरोबर आहे तुमचं." आणि असं म्हणत असताना अंजली हसायला लागते आणि अर्णव अगदी खोचकपणे मामाकडे बघत असतो. तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आणि तो 2 छानपैकी टेडी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, की "हे घे अंजलीताई, हे तुझ्यासाठी, जीजू हे तुझ्यासाठी." मग त्यावर अर्णवला वाईट वाटतं. अर्णव म्हणतो, की "हे काय आहे? म्हणजे ही खेळणी आत्तापासूनच कशासाठी आणलीस तू?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, आणली मी." तेव्हा मग लगेच तो म्हणायला लागतो, की "अगं तसं नाही. 3 महिने अजून पूर्ण झाले नाही ना, म्हणून म्हणालो मी, बाकी काही नाही." त्यावर आता आजी म्हणते, की "अरे 3 महिने? चिंटू, तुला कसं समजलं रे, की हे 3 महिने वगैरे?" तेव्हा मग तो म्हणतो, की "तसं नाही. अगं आत्तापासूनच हे कशासाठी आणायचं? नंतर आणलं असतं ना, म्हणून मी म्हणत होतो." तेव्हा लगेच आकाश म्हणतो, की "अरे ब्रो, मी आत्ता आणले कारण मला हे सगळं खूप छान दिसलं आणि शिवाय हे सगळे असे टेडीज नंतर मला नाही सापडले तर, म्हणूनच मी हे आत्ता आणले." आणि मग त्यावर आजी म्हणायला लागते, की "हो, त्याचं आता प्रमोशन होणार आहे ना, आकाश मामा होणार आहे तो." असं म्हटल्यावर तोही आता हसायला लागतो. नंतर मग आता इथे नमू म्हणायला लागते, की "मी काय म्हणते ताई, अगं इथे राकेशजी येणार, आपण सगळं शोधणार. त्याच्या अगोदर आपण अर्णव सरांना सांगायचं का हे सगळं? अर्णव सरांच्या एका फोन कॉलवर काम होऊन जाईल आपलं." तेव्हा मग ती म्हणते, की "काय गरज आहे त्या अर्णवला फोन करण्याची? मला ना तर हे अजिबातच आवडत नाही आहे आणि ईश्वरीचा बिझनेस सेट झाला ना, की येईल मग बोलायला, की हां, ही सगळी मदत मीच केली होती. माझ्यामुळेच हे सगळं झालंय वगैरे, वगैरे."
तेव्हा मग ती म्हणते की अगं, मग आत्या चिडते आणि म्हणते की तुम्ही ना त्या अर्णवबद्दल बोलू नका, प्रत्येक गोष्टीचं त्याला क्रेडिट दिलं नाही पाहिजे, असं म्हणून ती चिडून निघून जात असते आणि म्हणते की नंतर बोलू नका की जयू काही बोलली नाही म्हणून. नंतर आता इथे ईश्वरी ही गप्पच बसते आणि काहीच आत्याला बोलत नाही. जयू रागाने तिकडून निघून गेलेली असते. आणि आता इथे नम्रता ही ईश्वरीला म्हणते की मला माहिती आहे अर्णव सर असा कोणताही विचार करणार नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखते. त्यावेळेला आता ईश्वरी बोलते की हो अगं, मला हे कळतंय की अर्णव सर तसे नाहीत, त्यांचा स्वभावच नाही आहे तसा. परंतु आत्यानं जरा त्यांच्याबद्दल खूपच चिडत असते. मी ना एक विचार केला आहे की उगीचच ना आत्यासमोर ना आपण अर्णव सरांचा विषयच काढायला नको. आणि त्यांचा विषय काढला ना मग आत्याला राग येतो, तिची चिडचिड होते आणि तिचा ज्वालामुखी फुटण्याची भीती असते. आणि त्यामुळे आपण आत्यासमोर अर्णव सरांचा विषयच काढायला नको, असं ईश्वरी आता नमूला सांगत असते. आणि पुढे काय करायचं या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. नमू म्हणते की हो ना, अर्णव सरांची जर मदत घेतली असती तर सगळं काम अगदी व्यवस्थित झालं असतं. आता आत्याचा कधी काय भडकेल काहीच सांगता येत नाही, असा दोघीजणी तिथेच विचार करत असतात. आणि ईश्वरी म्हणते की हो, आता काहीतरी बघितलं पाहिजे. आता तिच्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात झालेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णव आणि मामा काहीतरी बोलत असताना राकेश येतो आणि म्हणतो की एक मिनिट, काय झालं? म्हणजे तुम्ही दोघं काहीतरी बोलत होतात का? आणि तुम्ही काहीतरी बोलत असताना मी मध्ये आलोय, असं काहीतरी झालंय का? म्हणजे तुम्ही दोघं नेमकं काय बोलत होतात? काही माझ्याविषयी होतं का? असं आता अर्णवला तो विचारायला लागतो थेट. त्यावेळेला अर्णवही गप्प बसणारा नसतो. तो म्हणतो की जिजू, मला तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा होता. तेव्हा तो कोणता असं विचारतो. मग त्यावर अर्णव त्याला म्हणतो की राकेश जिजू, मला जरा सांगा की तुम्ही त्या दिवशी मला जो काही बर्थडे विश केलेलाचा व्हिडिओ मेसेज पाठवलात, त्या मेसेजमधले आजी आजोबा हे खरंच वृद्धाश्रमामध्ये राहतात नागपूरच्या? तिथे वृद्धाश्रमामध्ये त्यांची एक चहाची टपरी आहे, हे खरं आहे का? असं विचारल्याबरोबर आता राकेशला काहीच कळत नाही आणि नेमकं काय बोलावं हेही त्याला काही सुचत नाही. तो अगदी शॉक झालेला असतो आणि अर्णवही त्याच्या रिॲक्शनकडे आता बघतच बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राजेश इथे घरी आलेला असतो आणि मग ईश्वरी आणि सगळ्या किचन बाबतीत म्हणजे तिच्या क्लाउड किचनच्या बाबतीत सगळेजणं त्याला सांगतात. आणि मग तो म्हणतो की हो हो, मी मदत करायला तयार आहे. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की हो, खरंच तुमची मदत झाली तर खूप बरं होईल. तेव्हा तो म्हणतो की हो, ही मदत तर मी करणारच आहे आणि त्या बदल्यात मला काहीतरी मिळेलच ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की म्हणजे मला कळालं नाही. सगळेजण विचार करायला लागतात की आता याला काय बोलायचं आहे, कोणाला काहीच समजत नसतं. आणि त्याच वेळेला आता राकेश म्हणतो की तसं नाही, जर ईश्वरीचं किचन अगदी व्यवस्थित सुरू झालं, त्यांचा बिझनेस सुरू झाला तर त्यात माझाच फायदा आहे ना, त्यात मलाही काहीतरी मोबदला हा हवाच आहे. असं म्हटल्याबरोबर तुम्हाला काय हवं आहे असं विचारल्याबरोबर लगेच राकेश म्हणतो की तुमची मुलगी. असं म्हटल्यावर सगळेजण अगदी धक्क्यानेच बघायला लागतात की नेमका हा राकेश बोलतोय तरी काय. सगळ्यांना आता धक्काच बसलेला असतो. आता नेमकं ईश्वरीला राकेशचं सगळं सत्य हे समजेल का? आणि राकेश कशाप्रकारे ईश्वरीबरोबर वागतोय आणि त्याचं सगळं सत्य हे अर्णवसमोर येणार का? हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.